तर बाळासाहेब आहेत, शरदराव आहेत, येंदे साहेब, प्रकाशजी, अजितजी आणि जसं काकडे सरांना ही कविता माहीत असेल, सहानुभूती. हां, ऐका, त्याची पार्श्वभूमी सांगतो की एक इमारत आहे मोठी शहरातली, त्याच्या कडेला एक भिकारी उभा आहे आणि तो भीक मागतोय. गाडीमध्ये श्रीमंत लोक त्याच्या समोरून जातात, पण कोणी त्याला भीक देत नाही. आणि शेवटी एक कामगार येतो आणि तो कामगार त्याला भिक्षा मागण्यापेक्षा दान देतो, सहकार्य देतो. अशा अर्थाची ही कविता आहे. उभे भवती प्रासाद गगनभेदी, पथी लोकांची होय दाट गर्दी. प्रभादीपांची फुले अंतराळी, दौलतांची नित चालते दिवाळी. कोपऱ्याशी गुणगुणत एक अभंग अनभंग, उभा केव्हाचा तो एक अपंग. भोवतीचा अंधार जो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपवास. नयन थिजले थरथरीती हात पाय, रूप दैन्याचे उभे मूर्त काय. किव यावी पण तयाची कुणाला, जात उपहासुनी परतल्या कराला. तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उदानू नऊर. म्हणे राहील एक दिन मी उपाशी, परी लाभू दे 2 घास याची. खिसावो तोंडी त्या भुक्या ओंजळीत, खिसावो तोंडी त्या मुक्या ओंजळीत. चालू लागे तो दीन बंधू वाट, आणि धनिकांची वाहने पथात. जात होती ती आपुल्या मदात, आणि धनिकांची वाहने पथात. जात होती ती आपुल्या मदात, जात होती ती आपुल्या मदात. ही कविता कुसुमाग्रजांची आहे, त्यांच्या जन्मदिनी त्यांना समर्पित. या ठिकाणी बबनराव सोनवणे नाव आहे ते म्हणजे माननीय रायचंदजी शिंदे, पुस्तकसाठी ते काम करत आहेत. मी माननीय रायचंदजी शिंदे सरांना विनंती करू. धन्यवाद आहे. आणि आपल्या दोघांनाही सर आपल्या दिवसाच्या आपल्या शिवांजली साहित्यपीठाच्या वतीनं मन परिवाराचे हे आधारस्तंभ माननीय शुभेच्छा घेऊ. गाडेकर सर, जयसिंग गाडेकर सरांनाहीच आपलं आगमन झालं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. कविता ही मैफिल आहे आणि या ठिकाणी होत आहे. त्यामध्ये शेजगाव लेंडे साहेब असतील, बाळासाहेब काकडे असतील, माननीय अजितदादा पायमोडे सर असतील, हे सर्व यानंतर साहेबांचा सन्मान करतील. या दादा, सर्वप्रथम बबनदादा सोनवणे यांचा सन्मान स्वागत या ठिकाणी शिवांजली परिवाराच्या वतीनं होत आहे. मी पुन्हा एकदा मनपूर्वक आदर. खाली बघून सावली बसतोय चांबार, ठाऊक मजला आहे याचा सर्व कारभार. आरी घेऊनी देई शिवनी दुबडे तुटलेले, धुरविडीचा मधून केव्हा खुशालीत बोल. एवढं तर आठवते मला. नवा बोट काही असं काहीतरी आहे. ही कुसुमाग्रजांचीच आहे. धन्यवाद बाबा. ते केक कापायची परवानगी नाही शुभेच्छा. आपलं आयुष्य निरामय आणि सुंदर असं जावो, उदंड आयुष्य आपणास लाभो. सर या कवी कुसुमाग्रजांचा, तसंच रावसाहेबांचा आणि बोरकर सरांचा वाढदिवस. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्या दोघांचे आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं. त्यांच्याजवळून समाजाची सेवा घडत आहे ती तशीच घडत राहो. या निमित्तानं
मला रावसाहेबांच्या काही आठवणी सांगाव्याशा वाटतात. खरं म्हणजे रावसाहेबांची माझी मैत्री अंदाजे अगदी 3-4 वर्षापासून झाली. आम्ही दोघंही 4थ्या वर्षाचा असेल. काय झालं, मी घरी खूप त्रास द्यायचा. माझी बहीण थोडी मोठी होती, तिच्याबरोबर घरचे शाळेत पाठवायचे. त्याचं कारणही असंच होतं की माझ्या पाठीमागं बहीण होती, मग तिला कोणी सांभाळायचं. त्यावेळेला पद्धत होती का सगळ्यांनी शाळेत पाठवायचं. त्यावेळेला मला आठवतं आहे की हनुमान मंदिरात आमची शाळा असायची आणि शिंदे गुरुजी आम्हाला दोघांनाही शिक्षक होते. मैत्री किती असायची, शिंदे गुरुजी आमच्या दोघांसाठी चॉकलेट किंवा गोळ्या आणायचे. आम्ही शाळेत आलो तर त्यांनी सांगितलेलं असायचं, तुम्ही शाळेत आले का आमच्या दोघांना ते एक चॉकलेट किंवा गोळी काढून द्यायचे. असा तो आमचा जीवनाचा प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर आमच्या दोघांची मैत्री इतकी असायची की त्यांच्या आत्याचं दुकान समोरच असायचं, किराणा मालांचं, गोळ्यांचं वगैरे वगैरे. वडिलांची आत्या वा त्या आत्यांचं दुकान तिथं समोरच असायचं, छोटे काने असायचं. मग त्या पण आम्हाला नेहमी गोळ्या द्यायचं. त्यानिमित्तानं आम्ही तिथं सारखं जात असायचं. परंतु त्यावेळेला आता जसं पोरांना पाण्याच्या बाटल्या असायच्या, शाळेत काही पाण्याची सोय असायची, आता तसं त्यावेळेला आमच्याकडं काहीच नसायचं. पण मग आम्ही तिथे गेलो की घर त्यांचं शेजारीच, मग आम्हाला पाण्याची वगैरे सोय व्हायची. बरं असो, अशा पद्धतीनं आमचं जीवन किंवा आमची मैत्री अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून, म्हणजे आम्हाला काहीच कळत नव्हतं त्यावेळेपासून सुरू झाली, पण ती कंटिन्युअस राहिली. मग मी दुसरीला गावात गेलो. गावात गेल्यानंतर मात्र आमचं मिडल स्कूल असेल, स्कॉलरशिप असेल, या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्रित आलो. नंतर दुसरीनंतर शरदराव किंवा ही आम्ही सगळी मंडळी परत त्या शाळेत राहिलो. 7वीला आमच्या जुन्या आठवणी असायच्या. त्यावेळेला वेगळी अशी परीक्षा असायची आणि तिथं मग शिक्षक लोक आम्हाला शाळेतच झोपायला सांगायची. तिथंच आमचा कंदिलात सगळ्यांचा अभ्यास व्हायचा आणि ते असं एक वेगळं जीवन असायचं. 8वीपासून आम्ही परत शिवाजीराव आणि सगळे मित्र एकत्रित आलो. हे तुकडीत त्यांना शेती असायची. आम्हाला संस्कृतचा पाटील सरांनी फक्त 1च तास घेतला, पण आमची तुकडी. अशा पद्धतीनं आमचं ते एकंदरीत जीवन चालू झालं. मग अशाही परिस्थितीत आम्ही मात्र एकाच बेंचवर बसणार, येता जाता, म्हणजे ते एक वेगळं आनंदाचं जीवन जगत होतो. ते झालं. परंतु रावसाहेबांकडे नेतृत्वाचे गुण होते. समजा शरदराव नेते झाले असले तरी सुरुवात रावसाहेबांनी केली. 10वीच्या वेळेला GS होते आणि नाटकामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायचं. मी 8वीला इलेक्शन लढवली होती, मी CR झालो होतो. हा एक त्यावेळेचा एक अनुभव. बरे असो, आम्ही 10वी पास झालो. थोडेसे मार्ग बदलले. 11वी 12वीला आम्ही 11वीला याला गेलो, नारंगावला, रापल सबनीसला. हे उरळी कांचनला वगैरे गेले. त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर मी गरबावे कॉलेजला गेलो. परंतु आमची मैत्री त्यावेळी कायमच राहिली. त्यावेळी कायम अशा अर्थाने राहिली का मी शनिवार पेठेत राहायला असायचा. त्या आमचं ठरलेलं असायचं आठवड्यातून एकदा कंपल्सरी त्यांनी माझ्याकडे एका रविवारी यायचं, मी भोसरीला त्यांच्याकडे जाणार. आणखी आजही मला आठवतं त्या बालगंधर्वच्या कट्ट्यावर आम्ही 2-2, 4-4 तास गप्पा मारत असायचो. पुढं मग त्यावेळेला त्यांच्या अनेक कविता, मग प्रेम कविता असतील, सामाजिक विषयातील कविता असतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ते ऐकवत असताना मला खरं म्हणजे त्यातला गंधच नव्हता, आजही नाही, पण ते मात्र मी ऐकायचा. मला बरं वाटायचं, कानाला बरं वाटायचं, मी ते ऐकत असायचा. नंतरच्या कालावधीत एकमेकाचे प्रभाव जरी बदलले तर मैत्री बदलली नाही. सुट्टीला जेव्हा आम्ही यायचं तेव्हा पिंपळवंडी स्टँडला जो कुकडे नदीचा कॅनलवर जो पूल आहे तिथं तास आम्ही गप्पा मारायचं. आणखी एक आमचं असं वैशिष्ट्य होतं, जरी आम्ही 2री-3रीला एकत्रित असो तरी रामविजयाची आम्हाला आवड असायची. म्हणजे माझ्या आईनं मला 4थीपासून 3रीपासून रामविजय वाचायला लावला. रावसाहेबांची तीच अवस्था असायची. मग त्यावेळेला आमच्या त्याच्यावर चर्चा व्हायच्या. कॉलेजला बाकीचे मुलं काय वाचतील, पण आम्ही श्रीराम नावाच्या वह्या भरवत होतो. असं आमचं हे गेलेलं जीवन.
नंतरच्या कालावधीत रावसाहेबांनी खूप अशी कर्तबगारी केली. ते इंजिनियर झाले, सर्व्हिसला लागले, पण सर्व्हिस करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. खरं म्हणजे या ठिकाणी शाळा उभी करणं इतकं सोपं काम नव्हतं. सुभाष विद्या मंदिराचा त्यावेळेला खूप मोठा नावलौकिक होता. आजूबाजूच्या पंचकृषीत म्हणजे त्यावेळेला अगदीच तसा जुना काळ पाहिला तर आळ्याला शाळा नव्हती किंवा बाकीच्या परिसरात नव्हती. ही शाळा अतिशय उंचावली, परंतु त्यांनी इथे शाळा काढली. शाळा चालवावी म्हणून मुलांना ते वसतिगृह वगैरे केलं. आणि हे करत असताना त्यांनी स्वतःच्या खिशातून सर्व काही केलं, हे फार महत्त्वाचं होतं. बरं, हे सर्व करत असताना त्यांनी याच ठिकाणी सामुदायिक लग्नाची सुरुवात केली. आणि नुसतीच सुरुवात केली नाही, ते परंपरेनं चालू ठेवलं. त्यांना साहित्याची पहिल्यापासूनची आवड, त्यामुळं त्यांनी अशी कवी संमेलनं भरवणं किंवा वेगवेगळे साहित्याचे कार्यक्रम हे करणं आणि सामाजिक बांधिलकी जपत असताना आजही समजा पायी दिंडे सोहळे जे असतात त्यात सक्रिय सहभाग घेऊन, बाकीच्याही मित्रांना घेऊन किंवा गावातील लोकांना घेऊन ते सगळं ते सामाजिक कार्य करत असतात. या निमित्तानं बोरकर सरसुद्धा आहेत, त्यांचंही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आळा कॉलेजवर त्यांचं कामकाज खूप मोठं आहे. तर या दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे आणि कवितेचं नाव आहे काना. कवितेचं नाव आहे काना. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, फिंद कसली चूल भिजली होते नव्हते गेले, फिंद कसली चूल भिजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. मोल जीवन मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखुळणी पडती तरी ही झाड सारखे झडते का, भोगावे लागतेच सकळा जेते येते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून इलती का मातीवरती चिडते का, मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, वसंत येतो निघुनी जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, ऊन सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिळावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणा फिरूनी मिळते का, मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का. धन्यवाद. कुसुमाग्रजांची अतिशय छोटी कविता या ठिकाणी मी निवडलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेम. गुलाबाचं फूल देणं प्रेम नसतं, गुलाबाचं फूल देणं प्रेम नसतं, पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं, गुलाबाचं फूल देणं प्रेम नसतं, पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं, तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं, तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं,
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं. तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं. तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं. तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं. तिच्या संगे कधी रडणं प्रेम असतं. तिच्या संगे कधी रडणंही प्रेम असतं. धन्यवाद. तेच नाही. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे नक्की काय असतं? एक अनामिक नाव असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? एक अनामिक नाव असतं. न दिसणारं पण भासणारं गाव असतं. कधी विरहाने होणाऱ्या गुलाबी जखमांचं घाव असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? अळवावरचं पाणी असतं. गिरवाणीची वाणी असतं. आयुष्याच्या सुरावटीवर स्फुरणारी सुरेख सुंदर गाणी, ओठावरची गाणी असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? आईची माया असतं. पित्याची छाया असतं. आईची माया असतं. पित्याची छाया असतं. भाव विश्वाला सुगंधी करणारं अत्तराचा फाया असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? मनाला मडवलेलं कोंदण असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? मनाला मडवलेलं कोंदण असतं. भावभावनांचं गोंधन असतं. जाणीवांचं मंथन असतं. भावनांचं स्पंदन असतं. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? जाणीवांचं मंथन असतं. भावनांचं स्पंदन असतं. प्रत्येकाला हवंसं वाटणारं एक रेशमी बंधन असतं. प्रत्येकाला हवंसं वाटणारं एक रेशमी बंधन असतं. धन्यवाद. मंडलिक सर आपणासही मनपूर्वक धन्यवाद. डेरे सचिन. त्याचं नाव आहे पालखीचे बोही. शंकर वैद्य हे कवी आहेत. मी 11वीला असताना मला अभ्यासक्रमामध्ये ही कविता होती आणि आम्हाला आमच्या गुरुजींनी अत्यंत चाल लावून ती शिकवलेली होती, त्यामुळे ती अजूनही स्मरणात आहे. पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. पालखीत कोण आम्हा पुसायाचे नाही, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. घराण्याची रीत जुनी पिढी जात धंदा, पोटाबरोबर जगी जन्म आला हा खांदा. घराण्याची रीत जुनी पिढी जात धंदा, पोटाबरोबर जगी जन्म आला हा खांदा. खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. कधी उतरण कधी चढणीचा घाट, पाय चालतात कुरकुर नाही, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. बायलीचा पडे कधी खांद्यावर हात, कड घेतलेलं पोरं तिथं झोपी जातं. बायलीचा पडे कधी खांद्यावर हात, कड घेतलेलं पोरं तिथं झोपी जातं. तरी पाय चालतात कुरकुर नाही, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. धन्यवाद. थँक्यू. सर्वप्रथम कुसुमाग्रज यांना वंदन करतो आणि अत्यंत प्रखर सामाजिक जाणीवेचा कवी, मानवतेचा उपासक, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ययात्यानी देवानी या नाटकामध्ये एक पसायदान आहे, आपण म्हणू एक पसायदान माऊलींचं आणि दुसरं कुसुमाग्रजांचं आहे. तर ते नाट्यपद या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमात सादर करतो. सर्वात्मका सर्वेश्वर, सर्वात्मका सर्वेश्वर, गंगाधर शिवसुंदरा, गंगाधर शिवसुंदरा. जय जय जगी जगते तया, जय जय जगी जगते तया. माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वर, सर्वात्मका सर्वेश्वर. आदित्यया तिमिरात व्हा, आदित्यया तिमिरात व्हा. ऋग्वेदया हृदयात व्हा, ऋग्वेदया
हृदयात व्हा सुजनत्व द्या द्या आर्यता सृजनत्व द्या द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा 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 सर्वेश्वरा. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी चाळक साहेबांचा आणि माझा जो प्रेमानं सन्मान केला त्याबद्दल दोघांच्याही वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या दोघांवरती असंच राहू द्या आणि राहील असा विश्वास आहे. धन्यवाद. आज संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील किंवा चाळकराव साहेबांचा हा मित्रपरिवार, मी नावांचा उल्लेख न करता मी डायरेक्ट पुढे जाऊया, वेळेच्या दृष्टिकोनातून बोलूया. चाळकराव साहेबांच्या बाबतीतच मला बोलायला आवडेल. तो भाग असा, शालेय क्षेत्रामध्ये कामकाज करत असताना त्यांच्या नावाचाही मी काही ठिकाणी उल्लेख केला गेला, त्यांच्या गुणाचा उल्लेख केला गेला. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा कामकाज करत असताना या गोष्टींचा उल्लेख केला गेला. तो चांगला भावला आणि मी त्याच्यातले काही गुणी अनुभवले. त्या दृष्टिकोनातून मी त्या गोष्टी सांगत. मी व्याख्यानामधून किंवा काही परिसंवादामधून सांगत आलो की माणसामध्ये राहिल्यानंतर तो किती मोठा होऊ शकतो, फक्त शिक्षणाने मोठा होत नाही, याची मी तुलनात्मक गोष्टी सांगत आलो. त्याची तुलनात्मक भाग असा, आमच्याच गावामधील, मी नावानिशी सुद्धा सांगतो कारण तेवढं जे सत्य आहे ते नावानिशी सांगितलं की पटतं पूर्णपणे. आमच्या तोतरवेटमधले GR वाघुले ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग, जे पदवी का नाही पदवी असलेला तरुण आणि चाळकराव साहेबांपेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असलेला तरुण, आणि ते इरिगेशनमध्येच सर्व्हिसला, चाळकराव साहेबसुद्धा सर्व्हिसला. परंतु चाळकराव साहेब हे माणसामध्ये माणूस इतका खोलवर रुजला गेला की आज त्यांची उंची मोजायला आपल्याला टेप पुरत नाही, हा भाग आहे. परंतु आमचे GR वाघुले, आम्ही त्यांना मामा म्हणतो, परंतु थोडक्यात काही करता नाही आलं माणसामध्ये. म्हणजे परिस्थिती यांच्यापेक्षाही शिक्षणाची त्यावेळेला ते अगदी वेगळी, परंतु त्यावेळेला त्यांच्या बहिणीनं त्यांना शिकवलं, चांगल्या प्रकारचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. परंतु समाजामध्ये मिक्सअप न झाल्याचा परिणाम असा की आज त्यांच्या मुलांनाही थोडंसं नाही म्हटलं तरी शिकवता नाही आलं. ही खेद वाटतं म्हणून बोलावं वाटतं. आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये कामकाज करत असताना त्यांच्या हाताखालच्या मंडळींनी त्यांच्याकडून कामं करून घेतली गेली, त्याचा फायदा इतरांनी घेतला गेला. हे दुर्दैव, जे समाजामध्ये असलेला माणूस समाजच पुढे नेतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चाळकराव साहेबांनी आमच्या दृष्टीनं एक, आम्ही त्यांच्यापेक्षा छोटे आहोत, एक चांगला आदर्श, चांगल्या गोष्टी आमच्यासमोर ठेवल्या. म्हणून आज एक वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देत असताना या गोष्टी सांगण्याचा योग आला. मी कारण या ठिकाणी माझ्या बाजीन परिवाराचे बरेचसे घटक आहेत, त्यामुळे आमच्या बाजीन परिवाराच्या वतीनं त्यांनाही शुभेच्छा देतो. आपणा सर्वांनाही हा कार्यक्रम असा आयोजित केला, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक आपणाला धन्यवाद देतो. 50 वर्षाची मी त्यावेळी कॉलेजला असतानाच माझ्या कथा परिस्थिती व्हायला लागल्या. मी अवघ्या 20 वर्षी कथा लिहिली, तेव्हापासून मी आत्तापर्यंत लिहित आहे. आता काय बोलायला हरकत नाही आहे. माझे एकंदर 200च्या पेक्षा जास्त पुस्तकं आहेत, 8 कथासंग्रह आणि 200पेक्षा जास्त कादंबऱ्या आहेत. मी जवळजवळ 8 टोपण नावाने कादंबऱ्या लिहिल्या. हे सर्व ऐकलं की चकित व्हाल, पण मी लिहिलं म्हणजे मला व्यसनाचं लेखनाचा वेळच होतं. तुम्ही चकित व्हाल. अण्णा साठे माझे मित्र होते, व्यंकटेश माडगुळकर, आनंद यादव, बोराडे, सगळे माझे मित्र. म्हणजे प्रत्यक्ष फोन बिन बोलणार नाही, प्रत्यक्ष बोलणार. पुण्याला गेलो की सगळ्यांना भेटायचं मी. आनंद यादव मला नेहमी घरी बोलवायचे. म्हणजे एवढ्या अल्प वय तू एवढा लिहितो का सर हे? आता म्हटलं ते मला पहिल्यापासूनच भेटत गेलं. मी सुभाषविनोद मंदिरमध्ये 10 वर्ष 10वीपर्यंत होतो.
11वीला मी मुंबईला पळालो म्हणजे माझ्या घरची हे सर्वांना माहिती आहे, माझी परिस्थिती फार चांगली होती. तसं आम्ही सधन म्हणजे शेतकरी म्हटलं की आपण ते बाकीची गाणी गातो, तशी माझी परिस्थिती नव्हती. मुंबईला आम्ही सधन होतो. मुंबईलाही आमचे 50 बैल होते, लक्षात घ्या. आणि हे गोठे होते, भैया आमच्याकडे कामाला होते. एवढे प्रामाणिक माणूस आपलं बघितलं नाही. गावात माणसं गेली चोरून, म्हणजे भावांची भांडणं, घरांची खटले बदली बाकी बोललो. माझ्या एवढे जण माझ्या शेतीवरती जेव्हा गाड्यांवरती बऱ्याच आमच्याकडे रॉकेलचे धंदा, आमचा एजन्सी होती. JV मिस्त्री नावाचा एक मोठा श्रीमंत पारशी माझ्या वडिलांचा पार्टनर होता. तो राहायचा मलबार हिलला. त्यामुळे ते बाकीचं काही बोलायला नको. आणि मी शेवटी मुंबईचं सुभाष उद्योगमधून मुंबईला गेलो. नंतर मी MA झालो, B.Ed झालो, सगळं झालं. मजा लक्षात घ्या. तुम्ही नाव आहे कशी नामदेड विसाळ, नामदेड समाजाचा विद्यार्थी, लक्षात घ्या. नारायण सुर्वे नाव आहे काय की सुर्वे, मी एका हायस्कूल होतो आणि सुर्वे माझ्या बाजूला शिपाई होतं BMCमध्ये शाळेमध्ये. त्याची बायको झाडवाली होती. तुम्ही सगळं तसं ऐकल्यानंतर नंतर हे शिकले अण्णाभाऊ. नंतर ते BMC त्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. तर मी हायस्कूल आम्ही दोघं जेवायला एका ठिकाणी असायचं हॉटेलमध्ये परळला. तर म्हणून मी म्हटलं नारायण बुवा म्हणजे पैसे मी भरतो नाही का, भरू नका म्हटलं. म्हणजे तुम्ही कमवता मी कमवतो. तर नारायण सुर्वेची स्टोरी सगळ्यांना माहीत असेल. तो लहानपणी ज्यांना एका कचऱ्या डब्यात फेकलं गेलं. त्यांचा जन्म असा बेवारच जन्म आहे त्यांचा. नंतर गोष्ट ढासाळची गोष्ट आहे. ढासाळ मी जो हायस्कूलला शिकवायचा, त्या हायस्कूलच्या झोपडपट्टीत ढासाळ होता. आणि तो नेहमी अशा मधल्या सुट्टीत भेटायला येतो. त्यांनी माझ्या कथा बऱ्याच वाचल्या त्या नवयुगमध्ये, त्या काळामध्ये. आत्र्यांचा नवयुग, आत्र्यांचा लेखक आहे मी मराठामधला. आत्र्यांचं करेचं पाणी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माझ्या कथा असायच्या. म्हणजे एवढ्या लहान वयात मी लिहायला लागलो. आता या खटल्यामध्ये मी भरपूर शिकलो का खेड्यापाड्यामध्ये. मी 50 माणसाचे एकत्र कुटुंबातला मुलगा आहे मी त्या काळातला. अनुभव भरपूर, बायकांची दुःख बिकं सगळी त्या कथा कादंबऱ्यात मी सगळी दुःख लिहिली जास्त. तर ढसाळ किंवा अरुण गवळीला किंवा त्याची दगडी चाळ होती आणि ढसाळचं गोलपिठा, त्याला लालबत्ती, बाकीचं नाव असायचं. फॉरेस्ट रोड बिराचं नाव भरपूर असायचं. ढसाळ माझ्याकडे यायचं नाही मी. आणि ते तो कविता लिहायला लागला. माझ्याकडून कविता दुरुस्त करून घ्यायला लागला. तुम्ही म्हणजे इतकी आमची हे होतं. तो लांबचा नाही ना, राजनगरचा आहे तो, पाबळचा, जिथं मस्तानीची कबर आहे तिथला तो. नजर ढसाळ पुढं मोठा कवी झाला. कविता मी त्याने कधी माझी हे केलं नाही. कधी मी काही त्याला कधी म्हटलं कोणा मी नाव ढसाळच्या कविता मी तपासून दिल्यात किंवा काय केल्यात, काहीच नाही. रावसाहेबांची गोष्ट तिची आहे. रावसाहेबांची गोष्ट तिची आहे. रावसाहेबांना की कवितेचा वेळ होतो. ते याला होते रुळी कांचनला. त्यावेळी मला ते मळाबाईची जत्रा होती. जत्रा मला भेटायला आले ते. म्हणलं मी इंजिनिअरिंग करतो आहे. अरे वा, मला आवड आहे वाचण्याची. ते माझं पुस्तक वाचलं होतं मोराळे म्हणून, पहिलं पुस्तक. ते पुस्तक 1970 सालचं आहे. म्हणजे मी बी एला व्हायच्या आधी माझं पुस्तक आलेली. मला कॉलेजला शिकवायला प्राध्यापक होते, ते चकित व्हायचे. कळलं की नाही. तर अण्णावाची गोष्ट ते पण सांगतो. अण्णावांचा अक्षर मी गिचमीड शिकलेलं नाही. तो वाटेगावचा तिकडचा, असे मांग जाती जात. अण्णा भाऊनी कधी जातपात पाळली नाही. त्याला माहिती नाही मी मांग जातीचा आहे म्हणून. आमच्या तर वाढला तो राहिला. पण ते शेवटी लालबाट आलं, कमुठाची मोठी हे डांगे या त्या काळातली गाजलेले. त्यावेळी मी पण कम्युनिस्ट पार्टीचा होत, लक्षात घ्या. आम्ही सगळे, आम्हाला एक प्रकाशक होता वायू भट म्हणून, ते कलापत्र गायला होते. आणि त्यांच्याबरोबरच शाहीर गावणकर, शाहीर अण्णाभाऊ, शाहीर अमर शेख.
अण्णा हे जे आमचे होते प्रकाशक वैभट त्यांचे आम्ही सगळे लेखक, त्या सगळ्यात तरुण मीच होतो कॉलेजमध्ये असताना. पहिल्या वेळेला मला भटानी नवीमधल्या कथा वाचल्या, मराठामध्ये कथा वाचल्या, मला बोलवलं की मला भेटायला यावं. मी गेलो भेटायला त्यांना. ते मागे बघत राहिलं, ते कॉलेजचा पोरगा दिसतो तो. मला वाटतं 50 वर्षाचा माझा तो माणूस असतील नाही म्हटलं. म्हणे काय करणार सांगा. त्या कथा मी छापतो म्हणले, पुस्तक काढतो. लक्षात घ्या, व्यंकटे माळगुरचं पहिलं पुस्तक मानदेशी माणसं ऐकलं असेल, अण्णा म्हणजे फकीर ऐकले असतील. ती पुस्तक या भटांनी काढली. अण्णा मला लिहिता वाचता जास्त येत नव्हतं. अक्षर सगळ्या माणसाची म्हणजे पावलं 20 मिनिट अक्षर असायची. ते भट इतके प्रामाणिक होते, ते बेंग लावून अण्णाच्या कथा वाचायचे. ते फकीरा त्यांनी अशी वाचले. मी म्हटलं काय करता ये नाही, अण्णा जेव्हा चांगलं लिहितो. आपण तुमचं वय किती, लिहिता कसं काय. तर अण्णावर त्यांनी फकीरा छापली. ती एवढी फकीरा छापली, जेव्हा पिक्चर आला अण्णावर पुढं अण्णावाला भांडायला नाही, अण्णावांचे पाय जमीन राहिले नाहीत. तर अण्णाची गोष्ट सांगतो, तो फकीरा सिनेमा लागला होता भारत मातेला, टॉकीज मुंबईला. अण्णावर गेले चढते जुळत गेले, भान नाही, प्रसिद्धी मिळाली, सगळं झालं. तर तिला पोलिसांनी म्हटलं हा खाटकलं नाही. म्हणलं मी या पिक्चरचा मी लेखक आहे. पोलिसांना हाकलून दिलं. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती असते माणसाची. अण्णावं शेवट वाईट झाला. ते घाटकोपरला शेरनागाई झोपडपट्टीत गेले. आम्ही सगळे लेखक गेलो होतो त्यावेळी. अक्षरशः वर्गणी काढली होती. म्हणजे अशी जमलेले. तर थोडक्यामध्ये काय आहे की आपण जरी किती परिस्थितीत गेलो तर तुम्हाला जर समजा अंग असं लिखाणाचं ते सोडू नका. कवी होता हे जर आलं असेल तर ठीक आहे, पण प्रामाणिक लिहिलं पाहिजे. लिहिलं तर तुम्हाला सगळं यश मिळेल. आता या रावसाहेबांची गोष्ट घ्या ना, त्यांनी अशी खूप धडपड केली. आम्ही दोघे बरोबर म्हणजे खूप मी गावाला आल्यानंतर मला भेटायचं राहत नसे. त्यांनी कविता मला दिल्या. त्यांचा पहिला संग्रह आरोग्य म्हणून त्या सगळ्या कविता मी सगळ्या लिहिल्या, मी तपासल्या, संपादन केलं मी आणि माझ्या प्रकाशामध्ये छापून घेतलं. ते पुस्तक एवढं चांगलं काढलं. लक्षात घ्या, आता त्याची पुस्तकं आता आलेली आहे बालवाङ्मयाची, अंतराळी बक्षीस मिळालं परवा दिवशी बघा. तर अशी पुस्तकं त्यावेळी त्याचं आरोग्याला मी काढलं. ते पुस्तक काढून काही कवी आमच्या याच्याकडे गेले, माझ्या प्रकाशाकडं, बांदोडकर गोव्याचे होते ते. मला म्हणजे काकडे काय करायचं, म्हणजे छापायचं आपल्याला. छापलं तर म्हणले बाकीचे प्रकाश झाले, कवी गेले म्हणजे आमचे पुस्तक छापा. जसं हे काढले शिवाय चाळकचं कागद त्यावेळेचा बघा तुम्ही. अजून पुस्तक माझ्याकडे प्रति 100 130 प्रति माझ्याकडे पडले असतील. रावसाहेबांना पुस्तक राहत नाहीत. रावसाहेब मी अशी बरीच पुस्तकं दिली की आहे की जवळजवळ स्टॉक नाही, ते तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही जपून ठेवता.